संत जन काल करी संत जन काल करी संत जन
संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे दही शीत लागे हाती दही शीत लागे हाती दोष देखोनिया पळती वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे निळा म्हणे क्षीराचा बुंद निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे विठाला संतजन कालाकृती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे ते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्री सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल श्री विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसवू पाऊले श्री सद्गुरूंची ते नमस्कारून आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी कोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते वंशी विभूषित करा नवनीर दाभात पितांबरा दरुणबिंब फलांदरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने अज्ञानतिमिरं दस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितमेनं तस्मै श्री गुरुवे नमः कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता
माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरील पैल पारू भव नदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरास जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीव विठ्ठला विठ्ठला शेतीचे काम चांगले करा शेतीचे काम चांगले करा शेती चांगली करा गवत ठेवू नका दुसऱ्या टप्प्यातला पाऊस आपल्याला भरपूर होणार आहे त्याच्यामुळे काम चांगले करा ज्यांची मशागती झाली असते त्यांनी लवकर पेरून घ्या पुढे पार गावात जायचे काम बंद करा राहिलेली जे काम आहेत ते लवकर करा म्हणजे सगळं मार्गी लागेल असं टोपल्यात भाकर असली का लेकर ओरडत नसते आणि गंजीला पेंडी असली का गुरं ओरडत नसते श्रीमंती फक्त ह्या दोनच लोकांची ज्याच्या टोपल्यातली भाकर संपत नाही आणि ज्याच्या गंजीची पेंडी संपत नाही तर घरात पोरं आणि दारात गुरं सगळा आरडावारडाच म्हणून या दोन गोष्टीची श्रीमंती पावसावर अवलंबून आहे यज्ञात भोवती पर्जन्य आणि सगळ्यात मोठा यज्ञ या ठिकाणी 33 कोटी देव सकळही गोत माझे पंढरीशी आन बाप रखुमा देवी गुरु श्री विठ्ठला वाचून सर्व संत वाळवंटामध्ये एकत्रित आहे प्रत्येक गावात वाळवंट आहे प्रत्येक गावात नदी आहे पण त्या वाळवंटाचं लक्षण केलं बर्वे नीट उत्तम प्रमुख नदी वाहत असते समुद्र माप प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती न काम कामी प्रत्येक तालुक्यातून एक प्रमुख नदी ही सागराला जात असते प्रत्येक गावाला प्रत्येक घराला प्रत्येक तालुक्याला एक सिद्ध पुरुष जन्माला येत असतो उदाहरणार्थ गोरड महाराज हा माऊलीचाच अवतार आहे जेव्हा माऊली आळंदीवरून अवतार पांडुरंग या नावाने कर्जतला येतात तेव्हाच रथयात्रेची सुरुवात होते ही माऊलीचं हे सगुण रूप आहे प्रत्येक तालुक्याला साधू प्रत्येक गावाला साधू प्रत्येक घराला कुटुंब प्रमुख हो कळत नाही या गोष्टी थोड्याफार गोष्टी कळत नाही आणि जर कळलंच असतं तर सगळेच ऋषी मुनी सिद्ध साधक अपार झाले असते कळत नाही
म्हणून ह्या गोष्टी चांगल्या. विठाला प्रत्येक तालुक्याला नदी आहे म्हणून प्रत्येक तालुका वाळवंट होईल का? बर्वे नीट उत्तम तेच वाळवंट आहे. बर्वही पाहिजे, उत्तमही पाहिजे आणि नीटही पाहिजे. बर्व कशासाठी? बर्व कशासाठी? बर्वे बर्वे पंढरपूर, ज्या ठिकाणी देवाला कृपा करता येण्यासाठी अधिकार प्राप्त स्थितीचं वाळवंट असावं लागतं. बर्व उत्तम, तिथं परमात्म्याला स्वतःहून येता आलं पाहिजे म्हणून उत्तम असलं पाहिजे. कायिक उत्तम, वाचिक उत्तम आणि मानसिक उत्तम उत्तम असलं पाहिजे. जोपर्यंत कोरी पाटी आहे तोपर्यंत तिच्यावर काही लिहिता येत नाही. बरं, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कितकं मुली पाहता येतात नाही का? एकदा लग्न झालं का होते ते सगळे मोत्रच नाही. बरोबर आहे ना? कोरी पाटी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही मंगल. पण एकदा पाटीवर काही लिहिलं रे पठ्याव, तिथून पुढं रुईची तुमचीच भेट. मग म्हणून उत्तम उत्तम फार महत्वाचं. बर्वे उत्तम, नीट नीट कशासाठी? शूर वीर धीर, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग, त्यासाठी नीट पाहिजे. आणि हे तीनही लक्षण कुठे आहेत महाराज? पंढरपूरला आहेत. म्हणून सर्व संत पंढरपुरामध्ये एकत्रित आले. चंद्रभागेचं स्नान झालं. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यान ब्रह्मचित्तला. सर्व संत पंढरपुरामध्ये त्या वाळवंटामध्ये, का ज्या वाळवंटाचं लक्षण उत्तम बर्व नीट आहे, अशा वाळवंटामध्ये सर्व संत एकत्रित आलेले आहेत. आणि सांगितलं महाराज सर्व संत इथे एकत्रित आलेले आहेत. पण संत एकत्रित आहेत, संताच्या ठिकाणी 3 लक्षणं उत्कृष्ट असतात. संतांची व्याख्या करावी लागेल तेव्हा आपल्याला उद्दिष्टाकडे जाता येईल. ज्याच्या वृत्तीचा होतो अंत त्याला म्हणतात संत. वृत्तीचा अंत झाला पाहिजे. वृत्तीचे 2 प्रकार, वासना वृत्ती आणि उपासना वृत्ती. वासना वृत्ती जीवाच्या ठिकाणच्या अहम भावाला आणि मम भावाला कारण आहे. लक्षात ठेवा बरं, तुम्हाला जास्त सांगणार नाही मी जड. वासना वृत्ती जीवाला अहम भावाला मम भावाला कारण असते. डेकोरेशन कर. अहम भाव आणि मम भाव म्हणजे काय? मी आणि माझं ज्याच्या जवळ जागृतीमध्ये जाग, स्वप्नामध्ये जाग, तेच सुषुप्तीमध्ये जाग, त्याला म्हणायचं अहम भाव आणि मम भाव. अहम भाव म्हणजे मी आणि मम भाव म्हणजे माझे. ज्ञानोबरा म्हणतात तैसे भ्रमरभेदी कोडे, भल तैशी काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडीय कोळीये. याच ओवीचा पहिल्याच अध्यायातली ओवी आहे. याच पहिल्या अध्यायातल्या ओवीचा एक ज्ञानोबऱ्यांचा अभंग आहे. रुन झुन रुन झुन रुन झुन रुन झुन रुन झुन रुन झुन रे भ्रमरा, रुन झुन रुन झुन रुन झुन रुन झुन रुन झुन रुन झुन रे भ्रमरा.
नाविन्य रूपक केलं या अभंगामध्ये. ऋण म्हणजे मी आणि जुनं म्हणजे माझं. अरे काय फुला या संसार रूपी फुलावर, या संसार रूपी फुलावरून उठतो मी मी मा मी 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 म्हणतो आणि प्रपंच रूपी फुलावर बसतो. अरे संसार फुलाचा मकरंद हाही वासनेचा आहे आणि प्रपंच रूपी फुलावर बसण्याचा मकरंदही वासनेचा आहे. आणि म्हणून हे ऋण आणि झुन अवगुण आहे. सांडी तू अवगुणा, सांडी तू अवगुणा, रे भ्रमरा रे भ्रमरा, रे भ्रमरा. भ्रमरा हे सोडून दे बाबा. जगद्गुरु तुकोबारांना या प्रश्नाचं उत्तर विचारलं. वासनेची निवृत्ती आणि उपासनेची प्राप्ती. वाईट गुणाची निवृत्ती, वाईट गुण कधी तुम्ही सोडून दिला? तुकोबारांना विचारलं. का हो तुकोबाराया, वाईट गुण माणूस कधी सोडून देतो आणि चांगला गुण कधी घेतो? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे मला काय माहित नाही चांगलं काय आणि वाईट काय, पण तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर मला विचारले त्या प्रश्नाचं उत्तर मला भक्ती करताना, भक्त झाल्यानंतरच मला कळालं. तुम्ही भक्त भक्तीसाठी झाले आणि भक्ती भगवंतासाठी झाली ना. मग असा कोणता भगवंत आहे का ज्याच्या दर्शनानं, ज्याच्या भक्तीनं, ज्याच्या भक्त लक्षणानं तुमच्या दुर्गुणाची निवृत्ती झाली? तुकोबऱ्या म्हणतात तसं तुम्ही मला जगद्गुरु म्हणतात, पण तरी सुद्धा माझ्या जवळ काहीही अवगुण आहेत. माझे मज कळो येती गुणवंत केलो दोष जाणयासाठी, माझे मज पोटी बळकट दोष. माझ्याही ठिकाणी काही गुण अवगुण होते, पण ते दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. असं कोणाचं दर्शन झालं का ज्यांच्या दर्शनानं वासना समूळ नष्ट झाली, समूळ वासना नष्ट झाली. देह भाव हार पला, पण या अवस्थेमध्ये तुकोबराया तत्वानुसंधान नावाच्या वृत्तीला प्राप्त झालेली आहे. मला कोणी काय प्रश्न विचारला हे मला माहित नाही, पण माझ्या समोर फक्त भगवान श्री विठ्ठल हे स्थानापन्न उभे आहेत. विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाती विठ्ठला. देहभाव हरपला. मी जगद्गुरु आहे का? मी कोण आहे मलाच माहित नाही. माझ्या देहाच्या ठिकाणचा जो अहमभाव होता, ममभाव होता, तो निवृत्त झाला. मी कोणी नाही आणि माझं कोणी नाही. आता माझा एकच आहे, त्याच्याशी माझं नातं जोडलेलं आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे आणि का दुसरे.
असू द्या, राष्ट्र चांगल्या असल्या का निघलंच पाहिजे तिसऱ्या दिवशी. तसे आपले महाराज काय गुणवान मंडळी आहे. नाहीतरी कर्जत तालुक्याला ही गोदड महाराजाची देणगीचे महाराज. इथं संत परंपरा आहे. कर्जत तालुक्याचा आणि आळंदीचा खूप घनिष्ठ संबंध आहे. इथं प्रत्येक वर्षी माऊली येतात. माऊली आले नाही, काय मोठा तालुका आहे, संताचा तालुका आहे हा. कोणाचा? संताचा तालुका. संतही आहेत, संतही आहेत. काही संत असतात पण संत नसतात. संतही आहेत, संतही आहेत, शांतही आहेत. माझ्या समोर फक्त भगवान श्री विठ्ठल स्थानापन्न आहेत, आरूढ आहेत. त्यांच्याकडे सदोदित पाहण्याने, मी डोळ्याने त्यांच्याकडे पाहत नाही, मी दृष्टीने पाहतो. जे डोळ्याने पाहतात त्यांना जग दिसतं, आणि जे जगाकडे दृष्टीने पाहतात त्यांना जग चालवणारा जनार्दन दिसतो. तो कोपऱ्या म्हणतात, आजी दृष्टीने म्या पाहिला. परमार्थामध्ये डोळ्याला जास्त महत्व नाही, दृष्टीला जास्त महत्व आहे. म्हणून तर भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि सांगितलं, आता माझ्याकडे पहा. तेव्हा अर्जुनाला मी कोण कोण होतो हे आठवलं, आणि प्रत्येक योनीमध्ये यानेच माझा उद्धार केलाय. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान मय्याच्युत स्थितोस्मि गत संदेह वचनम करिष्येत तव. विठ्ठला मी आता कोण होतो हे मला माहित नाही, पण आता मला काय व्हायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जशी कृपा कराल तसा मी माझा उद्धार होईल. आपण जर कृपा केली तर माझा उद्धार होईल. आपण जर कृपा नाही केली तर माझी उधारी राहील. प्रारब्ध उधारी, संचित उधारी आणि क्रियमान उधारी राहील. म्हणून आपण कृपा करा. कृपा करण्यामध्ये आपण कृपाळू आहात, सज्जन आहात, म्हणून आपल्यावर कृपा करा. कृपा कराल ते थोडी माया पडिलो बराडी. कृपा करा. सर्व संत एकत्रित आलेले आहेत. जनाबाई आहे, मीराबाई आहे, सर्व संत एकत्रित आले आणि सांगितलं, महाराज सर्व संत एकत्रित आलेत, वाळवंटामध्ये एकत्रित आलेत, सर्वांचं स्नान झालेलं आहे, कुंडलिकाचं दर्शन झालेलं आहे, कीर्तनाची सुरुवात झालेली आहे. आता कीर्तनाचा मान कोणाला द्यायचा? निष्ठेने गुरुची सेवा ज्यांनी केली त्यांना मान देण्यात आला. निष्ठेने अधिकार संपन्न संत नामदेव महाराजांना, नामदेव महाराज संतांमध्ये कच्चे ठरले होते, पण विश्वभा खेचराच्या कृपेने पूर्ण झाले. संतांची सेवा केल्यामुळे पूर्ण झाले. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. गुरुची सेवा केली, संतांची सेवा झाली, काल्याच्या कीर्तनाचा मान संतांना दिला. कोण संत आहे? नामदेव कीर्तन करे पुढे देव. झाली
उभे राहिले. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये स्वतः विटेवरून मी देवे असा मी आणि अहम भावानी मम भाव सोडून भगवान श्री विठ्ठल नाचत आले आणि देवाच्या कीर्तनासमोर संतांच्या कीर्तनासमोर नाचू लागले. मी देवे मी नाचू होय हे सुद्धा विसरून गेले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, गळू द्या पितांबर. अरे जने आता याच्या पुढे काय? जनी म्हणे नामदेवा, जनी म्हणे नामदेवा, बोला भंग बोला भंग. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंती. एकच टाळी झालेली आहे. सर्व संत एकत्रित आले, देव नाचू लागलेले आहेत. देव आणि संत एकत्रित आल्यानंतर काला होत असतो. फक्त संत जर एकत्रित आले आणि देव नाही आले, जिथं संत येतात तिथं देवाला यावंच लागतं. कोणते देव? हा भक्ताचं पहिलं चरण. येथे असे देवोबा मोठा आनंद आहे. मला असं वाटतं मी आता आपल्या वाळवंटच कीर्तन करतो पैठणला. असा आनंद आहे महाराज. श्रद्धेने कोणतंही कर्म केलं का त्याला फळ लवकर येतं. श्रद्धेला फार महत्व आहे. श्रद्धावा लभते ज्ञानम तत्परम संयंतींद्रिया ज्ञानम लब्ध्वाम पराम शांती मच्चिरण्याधी गच्छन्ति विठ्ठला. सर्व संत एकत्रित आलेले आहेत. नामदेव महाराज कीर्तन करतात. देवबराय सांगताय या
कीर्तनाचा मागोवा कोणी दिलेला आहे? निळोबराय. तुकोबरायांचे शिष्य, नगर जिल्ह्यातले पिंपळनेर निवासी सांगतात काय त्या ठिकाणचं वर्णन. नामदेव महाराज कीर्तन करतायत, कारण का नामदेव महाराज संत आहेत. पण सर्व संतांना आवडेल अशी कीर्तन सेवा आहे. काला करीती संत जन, जनाला आवडणारे संत आणि संताला आवडणारे जन, यांच्यामध्ये काला चाललेले आहे. महाराज द्वैत नाही, जगामध्ये संताविषयी द्वैत नसावं आणि संताला जगाविषयी द्वैत नसावं. तिथं अद्वैतानंद असतो, तिथं परमानंद असतो. आणि एकमेकाचा एकमेकावर विश्वास असल्यामुळे, देवाचा संतांवर आणि संतांचा देवावर विश्वास असल्यामुळे सवे त्यांच्या नारायण. साक्षात त्या ठिकाणी नऊ नारायण, आदि नारायण म्हणती जास तो सर्वांचा आदिगुरु, जो हा निर्गुण निराभास, जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास. आदि नारायण म्हणती जास तो सर्वाचा आदिगुरु, सवे त्यांच्या नारायण. उठा सकल जन उठले नारायण, उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा, झाला हृदय सरली निद्रेची वेळा. उठा, तुम्ही उठा, उठवलं आणि चला वाळवंटामध्ये चला. तिथं देव आलेत, संत आलेत, काल्याचं कीर्तन चालू आहे. अरे सर्व चालू आहे, आम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायचं नाही, आम्हाला फक्त आजी देतो पोटभरी. नवर देतो नवरीसाठी, वराड येतं जेवायसाठी. आमच्या पोटाचं काय आहे त्यांनी सांगितलं. माग त्यासी उरे, ज्याला जे मागायचे ते मागा, सर्वांना त्या ठिकाणी मिळेल. फक्त एक करा, हळूहळू चाला, ठीक आहे. कारण सर्व संत एका लक्षणामध्ये नाहीत ना, प्रत्येक संतामध्ये काहीतरी दोषच असतो, लक्षणच आहेत ना. ज्ञानी म्हटलं तर आपलं बोट कोणाकडे जातं? माऊलीकडे. वैराग्य म्हटलं तर आपल्या लक्षामध्ये, हृदयामध्ये जगद्गुरु तुकोबरा येतात. शांती ब्रह्म म्हटलं नाथ महाराज येतात. तसं या ठिकाणी सर्व संत एकत्रित आले, सर्व देव एकत्रित आले. सांगितलं महाराज, काही उत्तम अधिकारी आहेत, काही मध्यम अधिकारी आहेत, काही कनिष्ठ अधिकारी आहेत. मग कनिष्ठ अधिकाऱ्याला कनिष्ठ काला, मध्यम अधिकाऱ्याला मध्यम काला
आणि उत्तम अधिकाऱ्याला उत्तम काला. पण तिथं सुद्धा भेद केला नाही कोणी, संतांनी. देव तरी भेद करतो, बघता राखे पायापाशी दुर्जनाशी चांगला आहे तो जवळी आणि वाईट अजिबात येऊ नको. तसं संतांजवळ आहे का? संतांजवळ तसं नाही. संतांजवळ अजिबात तसं नाही. स्वतः संत आपल्या हाताने काला वाटे फुलांनी आहे. स्वतः काला देण्यासाठी आपल्याला जगद्गुरु तुकोबर आहे. भगवान श्री विष्णू आपल्याला या ठिकाणी काला देण्यासाठी आलेले आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून देवांना सुद्धा तो आनंद दुर्मिळ आणि विशेष वाटला. काय करावं, मला शिंद्याला जायचंय. ओ देवा, काय करावं लागेल शिंद्याला जाण्यासाठी? साधन निवडावं लागेल ना. पायी येता येईल का विठ्ठलगड ते शिंदा? नाही, साधन निवडावं लागेल. कधी माणसांचं प्रेम साधनावर असावं की कुठपर्यंत पोहोचेपर्यंत. माणसाचं प्रेम शिक्षकावर भरपूर असावं कुठपर्यंत? गुणपत्रक हातात येईपर्यंत. मग रामकृष्ण हरी सगळ्याला भारी, गुणपत्रक हातात आल्यानंतर. पण जोपर्यंत गुणपत्रक आपल्या हातात येत नाही, सनद आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत प्रेम कोणावर केलं पाहिजे? आणि शिक्षकावर प्रेम करावं म्हणून शालेय व्यवस्थापन समितीने मूल्यमापन पद्धतीने काही विशेष गुण थेरीचे कोणाकडे ठेवले, काही अधिकार राखून ठेवले. कसा चालतोय, कसं बोलतोय, शुद्ध लेखन चांगलं आहे का, तुकार आहे का, लेट येतोय का, वया चांगल्या आहेत का, नुसत्या काळ्या करतोय का, काही गुण प्रॅक्टिकलचे राखून ठेवलेत का? सगळं जर पोराला कळ दिलं तर चालणार आहे का? तसं महाराज संतांनी काही गुण आपल्याकडे राखून ठेवले आणि देवाने सुद्धा देऊन टाकले. सगळे जर पद मुख्यमंत्र्यांनी घेतले तर सरकार ढासळ आमचा विषय झाला. त्याच्यामुळे पद काय द्यावं लागतात? हे गृहमंत्री एकाला, अर्थमंत्री एकाला, ग्रामविकास एकाला, हे पद वाटून द्यावं लागतात का? सगळ्यांनी खायचं
पण सगळ्याच्या पदामध्ये काय जर धोका आला तर तो कोणाच्या ताब्यात येईल? मुख्यमंत्र्याकडे. तसं महाराज म्हणतात देवाला सर्वात जास्त पद आहे, देवामुळेच आम्हाला किंमत आहे. पण कधी कधी देवाला देवपण आणण्यासाठी सगळ्यात जास्त त्याग कोणाचा झाला? संतांचा झाला. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून तो अधिकार संतांना दिला. म्हणून देवाने सांगितलं काल्याचा जो अधिकार आहे कीर्तनाचा तोही संतांना दिला, अधिकारही दिला आणि मुक्तीही दिली. तुम्ही हाताने काला वाटा, वाटी आपुल्या निज हस्ते. साक्षात ज्ञानोबराया आपल्या हाताने वाळवंटामध्ये वारकऱ्याला, निक्या वैष्णवाला, ज्याला संभ्रम नाही, संशय नाही, भ्रम नाही, प्रमाद नाही, कल्पना नाही, अशा निरतिशय आनंदाच्या तृप्तीला प्राप्त झालेला जो वारकरी महावैष्णव आहे अशांना काला देतात. वाटी आपुल्या निज हस्ते. काय भाग्य आहे? अरे काला देणाऱ्याचं भाग्य नाही, काला घेणाऱ्याचं भाग्य आहे. भाग्याचा तू पावे येथे विठोबा रखुमाई. देवे केले गोकुळी उच्चारावे चरित्र ते. हे दसे चरित्र केले काल आज आपण हरिनामाचा विचारी काला. आज काला आहे. काला म्हणजे काय हो? का आला? किम यस्य स्थानम आगच्छति किम प्रयोजनम. इथं कशासाठी आला रे बाबा? सरपंच व्हायसाठी? इथं का आला? इथे येऊनी केले काय विठ्ठलू नाही आठविला. आहारे मुढा भाग्यहीना निलासी पतना मोह भ्रमे. निलासी पतना मोह भ्रमे. कशासाठी आलो? संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी. संसार कोणाकडूनच झाला नाही. सगळ्यात मोठे संसारिक जगगुरु तुकाराम महाराज
त्यांच्याकडून झाला नाही म्हणून त्यांनी जो केलेला होता तो सुद्धा दान केला. पण होतानाच दिसताना प्रपंच ओसरो चित्त तुझे पाहे होतानाच दिसत नाही. प्रपंच एक झाला होता हेतो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना विठाला विठा. आज काल्याचा प्रसंग आहे. संसारामध्ये सासू प्रधान असते आणि सून सासरू अशी असते. नवीन नवीन जर लग्न झालं तर बऱ्याच पोरी अशा वाळक्या होत्या. माहेराला आल्या हलकच काय माळकी झाली का समोरच्या माणसाला आपला अंदाज नसतो येऊन द्यायचा. किती खाती किती झोपती. नवीन नवीन नवरे तर लवकरच उठणार एकदम लवकर उठणार. थोडंच खायचं सगळ्या माणसं अगोदर हात धुवायचा. आता तसं राहिलं का नाही मला माहित नाही कारण दिसतच नाही आपल्याला तसं काही आपल्या डोळ्यापर्यंत येतच नाही काही. पण पहिल्या जुन्या ज्या आहेत आमच्या आया त्यांचं मात्र असं खूप सासुराचे जीवन होते. हो दीपावलीचा सण कसा राहायचा बाई हा सक्रातीचा सण फाटकस लुगडा भाऊ लई सासुर पहिला होता. आता नाही राहायचं. कायचे दिवाळीचे सण आपल्याला कशाचं काय आपला सकाळीच विषय झाला तिथं हे स्लॅबचे घर. अरे सगळे जग आपलं ह्याच्यातच गेलं दगडात दगडच दगडाला दगडाबरोबरच राहावं लागलं. पण कृपा झाली संतांची आशीर्वाद मिळाला संतांचा देवाची कृपा झाली. तसा आजचा जो कीर्तनकार असतो आज सुनेप्रमाणे असतो. सुने असते कोणाची गोकुळातली सुने सगळं तिला वाटत जे लागत ते खाय पण मागितलं का जे तुला आवडत ते खायचं पण मागितलं का. आता आवडत ते खायचं म्हणजे आवडत ते खाण्यासाठी मागावंच लागेल पण मागितलं का असं हे सिद्धांत आहे. म्हणून जीवनामध्ये काल्याचा प्रसंग आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंताने गोकुळामध्ये रांगताना आणि गोधने राखताना किती वर्ष भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य झालं व 125 वर्ष. त्यातली 11 वर्ष मथुरेत 14 वर्ष गोकुळात आणि 100 वर्ष द्वारकेत. महाराज शंका येते 14च वर्ष गोकुळात का राम अवतारामध्ये किती वर्ष वनवास 14. म्हणून जे राम होते तेच पुढे कृष्ण झाले. एका सीतेसाठी 14 वर्ष वनवास त्याच सीता श्रुती आणि स्मृती म्हणून 16,108 गवळणी गोपिका गोकुळामध्ये जन्माला आल्या. त्यांनी काय केलं भगवंताला जन्माला येण्यासाठी. काल जशी एकादशी होती ना एकादशी सारखं पवित्र व्रत केलं तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्ण मिळाले आणि कळाले. मिळाले 8 वर्षाचे असताना. देवकी कुणाला म्हणावं जिच्या पोटी देव जन्माला येतो आणि देव जन्माला येऊन सुद्धा देवाला दान करण्याची जिच्यामध्ये शक्ती आहे तिलाच देवकी म्हणतात. यशोदा कोणाला दायच्छती. यशवंत भगवान परमात्मा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रेम. देवा तुला जर मला आई म्हणायचं असेल तर 8 वर्षाचा असताना आई म्हणू नको. 8 वर्षाचा असताना मला आई म्हणू नको. मला आई म्हणणं मला तेव्हा आवडेल का जेव्हा तू रंगत रंगली विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. यशोदेला माता म्हटला पण सांगितलं यशोदेने तू 8 वर्षाचा आहेस तू देवकीचा आहेस आणि जेव्हा तू 5 वर्षाचा होशील तेव्हा तू यशोदेचा.
5 वर्षाचे झाले हो भगवंत, 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझा खेळ, अंगणी माझा खेळ. चालत बघ घेता लपवून याची गोटी, तुम्ही लपवून याची गोटी, अलगेता जगजीटी, अलगेता जगजीटी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या, 12 गे गोकुळच्या. काय तुम्ही, माझा मुलगा 5च वर्षाचा आहे तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर अशी आळ घेता. माझा तो लाडका आहे, श्रीरंग माझा वेळा गे, श्रीरंग माझा वेळा, त्याला नाही दुसरा जोडा गे, त्याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत जोडा गे, गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत जोडा गे, गोकुळच्या नारी. एवढा छोटा, तुम्हाला तो खूप त्रास देतो ना, तुम्ही त्याची संगत सोडा. नाही ना, आम्ही तर आमचा धर्म सोडला, याती कुळ माझे गेले. आम्ही आमचा धर्म सोडला, कुळ सोडली, आम्ही आमचा शरीराचा नवरा सुद्धा सोडला, आम्ही त्याच्याशी रत झालो. काय करू सये सावळे गोविंद, आपे आप लपत म्हणते ते. काय करावं, त्याला सोडून आमचं मन कुठं राहतच नाही. बागभर घुमा देवीवर जीवीचा जिव्हाळा, काही केली या वेगळा नव्हे माये. लहान आहे जसे भगवंताला लहानपणीचे 2 मित्र, बलराम दादा आणि सुदामा, तसे यशोदेला सुद्धा मैत्रिणी भरपूर. रामाचाही अवतार बुध ग्रहावर, कृष्णाचाही अवतार बुध ग्रहावर, पांडुरंगाचाही अवतार बुध ग्रहावर. रामही जन्माला आले तो वार कोणता होता? बुधवार. कृष्णाचाही जन्म झाला तो वार बुधवार. भगवान पांडुरंग विठ्ठल विटेवर उभे राहिले तो वार, आणि माऊलीचा वार गुरुवार. विठ्ठला सांगितलं अगं यशोदे, 8 वर्षाचं लेकरू. आम्हाला जरा संशय येतोय. डोळ्यांनी म्हणायला लागले ना, हा तुम्ही पहा, पूर्वी आता बरं का प्रत्येकाच्या घरात नळ झाले, पण पहिले ग्रामपंचायत नळ कनेक्शन राहायचं, आणि 7-8 घराचं आज एक कनेक्शन काढले राहायचं. पहिले नाही पाण्याचे हाल, अजून सुद्धा टँकरचे भांडणं मिटले नाही गाव. ते नळी टाकली, मी तिकडून आली, मैत्रीण फेकून दिली, अजूनही चालूच आहे ते. देवाने पाणीच पाणी करून टाकलं जिकडं तिकडं. हो, काय करावं म्हणे यशोदे, काय करावं या कृष्णाला? अगं आम्हाला संशय, कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा. आम्हाला संशय नेमकी कोणाचा आहे हा? अगं तो माझा आहे. देवकीचा तर तो 8 वर्षाचा होता. आता हा यशोदेचा किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. अगं हाय 5 वर्षाचा, पण तू याचं काही जन्मटिपण पाहिलं का नाही? कोणाकून, ब्राह्मणाकून, कोणाकून विचारून ही कोण आहे नेमकी? उत्तर नाही. माणूस जन्माला नंतर वाढत जातं का? वाढलेलं छोटं होतं. हे खरंच आहे, मोठ्या माणसाला डोके कमी असते, म्हणून मंत्र्याला पी असते. डोके कमी. सांगितलं मग कोणाकडे जायचं? अगं आपल्या गोकुळामध्ये एवढा मोठा यादव कुळीमध्ये गर्गमुनी श्रेष्ठ ब्राह्मण आहे, त्याच्याकडे जाय. असं का? बरं जाते. हो दे पप्पा, दार उघडा. कोण आहे? मी यशोदा आहे. यशोदा आहे का? श्रीमंताचा आला गाडा. कोणाचा? श्रीमंताचा गाडा आहे महाराज. हो, आता एखादा खासदार येऊन द्या, सगळे पळताना तिकडं. साहेब श्रीमंताचा गाडा अवघड आहे. तशी गोकुळामध्ये नंद ही पदवी कोणाला नाही बरं का. हा, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, आमके, पण प्रदेशाध्यक्ष.
पद मोठंच आहे ना. हा मोठं पद तसं नंद पद कोणाला नव्हतं महाराज. ज्याच्या घरी 9 लाख गाई आणि 9 लाख गडी. बरं का दादा, 9 लाख गडी आणि 9 लाख गाया. आपल्या घरी असतात 100 गाया, पण 100 गडी आहेत का? ऐका देवाची श्रीमंती, नंदाची श्रीमंती ऐका. 9 लाख गाई गडी, 9 लाख गाई गडी, 9 लाख गाई गडी. कौतुक पाहे नंदा राणी, कौतुक पाहे नंदा राणी. अरुणी डोळा, खरबसा करलेली माझ्या बाळा, खरबसा करलेली माझ्या बाळा. गडी, 9 लाख गाया आणि 9 लाख गडी. आता एवढी श्रीमंती असली कोणती पोरगी बळबळायची नाही. कौतुक पाहे नंदा राणी, गवळणी चर्चा व्हायची. बाई आपल्याला राहायला घर नाही, आपल्याला दूध चाला नाही. काय श्रीमंती पाहिजे त्याची. पण भगवंताचं प्रेम स्वार्थावर नव्हतं, निष्ठेवर प्रेम होतं. राधेची निष्ठा होती भगवंतावर. कौतुक पाहे नंदा राणी, भरुनी डोळा. हरी तू खायबा साखर लोणी माझिया बाळा. काय लोणी काय साखर, एवढी श्रीमंती भगवंताची. आणि एवढी श्रीमंतीची शक्ती देवता यशोदा माता देवाच्या घरी गेली. ओ देवा, दार उघडा. दार उघडलं. हा अचानक जर आपल्या घरी मुख्यमंत्री आले तर काय आपल्याला आनंद होईल. आणि अचानक जर लाल दिव्याची गाडी आली, पुढे गेले बाबा ते माझं चांगलं ते यावं वाटतं आणि वाईट लांब दार लावून ते गेले तू संतर सांगू. तसं या ठिकाणी यशोदा आली सांगितलं, गर्गमुनी माझ्या मुलाचं पंचांगण पाहणं, जन्मटी पण बर सांग पूर्ण नाव. याची पहिल्या आईचं नाव आहे देवकी, त्याचा पहिला बाप आहे वसु. आता माझं नाव आहे यशोदा, माझ्या नवऱ्याचं नाव आहे नंद, आणि हे माझं पोरग आहे श्रीकृष्ण. मग याचा कोणता बाप खरा? नाही 8 वर्षाचा होता तवर याचा वसुदेव बाप. आता 5 वर्ष झाला ना, आता नंद, श्रीकृष्ण, श्री नंद, श्री यादव. अरे येसू दे, हे वाईट लेकरू आहे, 1 नंबर वाईट लेकरू आहे. हे तुमच्या यादवाचा नाश करणारे, तुमचं वाटोळं करणारे, तुम्हाला किंमत ठेवणार नाही आणि तुम्हाला सोडून जाणारे. असं पंचांगण खरं सांगितलं बरं का. याला काय म्हणायचं? खरं. माणसाने खरं बोलू. खरं बोलला बामण कसा बोलला? खरं बोलला म्हणून शिक्षा झाली. जानवे तुटले पंचांगे, एक शंका आहे बरं का. तुकोबऱ्याने हा जो शब्द घेतलाय ना, त्याचं कारण आपल्यासारखे पात्र असतात काय ब्राह्मण, घट्ट मट्ट, त्याच्यामुळे तुकोबऱ्याने तो शब्द घेतला. रामकृष्ण हरी सगळ्याला बरी. धोतर गळले ढोंगणाची, धोतरही गळालं, सगळं जानवत तुटलं, पंचांग फाटलं आणि धोतर गळालं. आता शेवटी काय आपल्यासारखं आहे काय ते. पुन्हा यशोदा दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेली. मग याच काय खरं नाही, याच काय खरं नाही, चला दुसरीकडे. आपण नाही म्हणत या डॉक्टर काय कळत नाही, चाल दुसरीकडे. यशोदा तिसरीकडे गेली. तिथं गेल्यानंतर ब्राह्मणाने सांगूनच ठेवलं होतं, हे गोकुळात
घरातला जर काम का जर अशी आलं त्याला तू खरं पंचांग सांगू नको बरं का, कारण मी खरं सांगितलं तर जाणवत तुटलं. पंचांग फाटलं आणि धोतर गळालं. तू एक कर, त्यांना ना खोटं खोटं सांग, उगा काहीतरी सांगून द्यायचं. दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेली यशोदा कृष्णाला घेऊन. चल रे कृष्णा, अहो पाना आमचा मुलगा खूप येडवणी करतो, खूप वेळासारखं होतं. जन्मटिप सांगा ना, असं काहीतरी सांगा ना, उपवास सांगा, भक्ती सांगा, काहीतरी सांगा. तो ब्राह्मण म्हणला श्रीकृष्ण ना, नंद ना, यादव ना, हा ठीक आहे, तुम्हाला गणपतीचं म्हणजे तुम्हाला गणपतीचं आहे. बरोबर गणपतीचं आहे का, काही हरकत नाही. आता शेवटी भगवान श्रीकृष्ण होते, मान दिला, मान दिला गणपतीला, मान दिला. गजानन महाराजा मान दिला गणपतीला. एवढंच नाही, देवाने एवढा मान दिला भगवान श्रीकृष्णाने गणपतीला. देवाने काय केलं, एक मास देवे खोडी नाही, कोणत्याच देवाचं खरं नाही. गणपती देव खरा आहे. यशोदेने सगळ्या गोकुळात सांगितलं, गणपती सारखा देवच नाही. चतुर्थी धरायला सुरू केली. गणपतीचा पर्व काळ आला, नवस केला गणपतीला. कोणी, यशोदेने. माझ्या कृष्णाला गुण आला, माझ्या कृष्णाला गुण आला. देवाने एक महिनाभर काहीच केलं नाही. एक मास देवे खोडी नाही केली. बाई काय जागृत देव आहे गणपती. माझ्या मुलाने खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेशी. नवस फेडायचं ठरलं, नवस फेडायला चालली. मोदक काय, श्रीमंताचं काय महाराज, हा आपल्यासारखं हवंय तिथं, हा दूध डेअरीला आणि चटणी नेरीला, असं आहे का आपल्यासारखं. अरे रारे तसं नाही बाबा, हो घमणघट काम, सगळं भोग भरले, पंचपक्वांना सगळा बालाजीचा बेत, निघाले गणपतीला. आजही तुम्ही जर गोवर्धन पर्वतावर गेले तर गणेश खिंड आहे महाराज, गुळाचा गणपती, गणेश खिंड गणपती. त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर नवस फेडायचा आहे, पण महाराज गडबडीत येणारा पाहुणा, गडबडीत येणारा पाऊस सुखातच असतो. अचानक जे काम होईल ना ते धोरणातच, गडबडीत जे होईल ते धोरणात, आणि जे धोरणात आणतो ते कधीच धोरणात राहत नाही. अचानक गेल्या आणि माचीस राहिली, काळी पेटी राहिली. ए कृष्णा जातो का रे. अगं आई मी 5 वर्षाचा, मी जाऊ आहे ग. बरं इथं थांब, तू गणपतीपाशी थांब, कोणाला खाऊन देऊ नका. अगं आई तू जाय, कोण कसा खातोय ते मी पाहतो. आणि जेव्हा यशोदा गेली काळी पेटी आणायला, आणि सुदामदेव बलरामदादा पाठीमागे बसले, आणि मग भगवंताने रट्टा रप्पाटा सुरू केला. का रे मोठ्या मोठ्या कानाच्या, मोठ्या मोठ्या ढेरीच्या, हे तुपल्या तुझ्या आईने बनवलं का माझ्या आईने बनवलं, तू खाशील का मी खाईन. लागलं भांडण गणपतीचं देवाच. कोण खाणार आहे, तू खाशील होय, तुझ्या आईने बनवलंय का माझ्या आईने बनवलंय, खाशील का तू. गणपतीची बोबडीच वळली. कारण का, श्रीमंत माणूस आलं, हा सरपंच जर पाणी सोडण्यावर, जर सपाटा जर पाणी सोडणारा शिपाई आणि सरपंच पुढे गेला होता रे, का पगार का चालत नाही ना. तसा गणपती देव थरथर कापा लागले. हे बाबा मला काही नको, तू खाऊन टाक सगळं. लक्षात ठेव, डोळे झाक्याव, मी जेव्हा डोळे झाकायचे, गणपती बाबा डोळे झाकले. एवढंच नाही, माझी आई आल्यानंतर सांगायचं उंदराने खाल्लं हे सगळं, सांगशील ना, सांग. लक्षात ठेवलं का, डोळे झाकले. देवानी सगळं खाऊन गेलं, भरला उलंडुनी खाऊन टाकलं सगळं. आणि यशोदा माता आल्या. कृष्णा अरे आपले दिव्य भोग कुठे आहेत, अन्न कुठे, नैवेद्य कुठे. अगं आई तुला काय सांगू, बरं मी वाचलो त्या चावडीतून, तो काय सोपा आहे काय. उंदरावर बसून लुटपुट करीत एक माझ्याकडे आला आणि म्हणला खाऊ का तुला. मी म्हणलं मला नको खाऊ, हे खाय तू. आणि त्याने खाऊन घेतलं. जाऊ नवस फिटला, पाठीमागे आला. भगवंताचं वय वाढत 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 गेलं. जसं वय वाढत गेलं तसं खोडेही वाढत गेले. पहिली
एका गवळणी सांगितलं काय सांगावं, कृष्ण असाचे तसाचे काळाचे आमकाचे फलानाचे बिस्तनाचे आडीचा आहे नडीचा आहे वडीचा आहे घोडीचा आहे, सगळी निंदाच, भलतीच निंदा कृष्णाची गोकुळामध्ये. पण बुधवार दिवस अयोध्येमध्ये पवित्र, बुधवार दिवस गोकुळामध्ये पवित्र, बुधवार दिवस पंढरपूरमध्ये पवित्र. तसा गोकुळामध्ये सर्व गवळणी रांगोळी काढायची, पण भगवंताच्या वाड्यासमोरच एक गवळण होती आणि या गवळण तिने मात्र रांगोळ काढली, पण भगवंताचा भाव मात्र त्या रांगोळीमध्ये नव्हता. सगळ्यात मोठी श्रेष्ठ ज्येष्ठ रांगोळ गोकुळामध्ये असायची. ती रांगोळ एकाच गवळणीला यायची, पण ती गवळण भगवंताच्या विरोधी होती, भगवंताच्या विरोधी राहायची. काय खरंय त्याचं, काय आमक, काय फलाना, काय बिस्ताना, असं का, ठीक आहे. रांगोळ होऊन दिली आणि लगे भगवंत गेले. पहिले एक मालिका होती पहा, शक्तिमान. मी असं केलं तर भगवंत तिथं गेले. म्हणले आता नको गवळणीची हेच असतं. अष्टदळ काढिले अंगणी रांगोळ काढली. ती रांगोळ काढलेली डब्यात वाड्यामध्ये ठेवण्यासाठी गेली. तोपर्यंत भगवंत तिथं आले. तद्धामम परमम मम आले आणि म्हणले आता अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मुते चक्र पाणी. चांगलं जरा का मुलगा जर मांडीवर घेतला पांडुरंग रे विठ्ठला, तसाच प्रकार त्या ठिकाणी त्या रांगोळीवर झाला. तिने सोडून दिलं. जाऊ द्या आपण सोडून हे सोडून दिलं हिने. लगी दुसरी गळून आली. दुसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दारी माझी एक कर. आता तू जर अशा घोड्या केल्या तर आपल्या इथे गोकुळामध्ये राहता येणार नाही. तिसरा दिवस आला. तिसऱ्या दिवशी लगेच एका गवळणी सांगितलं आता सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. एक करा. त्याचं आपलं काय नातं आहे, तो का आपलं प्रेम करतो काय, काय ती राधा, काय ते कृष्ण, काय या गोकुळाची इज्जत. एक चला मोर्चा घेऊन चला. सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि निवेदन दिलं. अगं यशोदे तुझा मुलगा खूप खोडकर आहे, आम्ही तुमच्याकडे आमका मोर्चा आमक्या तारखेला घेऊन येणार आहे. यशोदेने सांगितलं कृष्णा या सगळ्याचा जर मोर्चा आपल्याकडे आला तर आपण गोकुळामध्ये आपल्याला ठेवते काय हे, ते जर गेले तर इथं काय आपला उपयोग राहून. अगं आई यशोदे कृष्णाला सांगावे काय करावं, गोकुळामध्ये राहावं का जावं. राहिलं तर त्रास आहे आणि जावं तर तुम्ही जाऊ देणार नाही. काय करावं. अगं मी पर्याय काढते. यशोदेने सांगितलं हे कृष्णा तुझा सर्वात जास्त जवळता आणि आवडता मित्र कोणता. बलराम दादा हो बलराम दादा, बलराम दादा हो बलराम दादा. अगं बलराम दादा हा माझा आवडता मित्र आहे. सुदामदेव माझा आवडता मित्र आहे. माझं वय वाढलंय, माझे मित्र वाढले. पेंद्या वाकड्या सुदाम्या गोबड्या सर्वांना एकत्रित केलं भगवंताने. भगवंताची पार्टी टीम मोठी झाली, संघटना मोठी झाली, संघटन मोठं झालं आणि सांगितलं अरे आई
आपण भरपूर त्रास देतो ना. आता आपल्याला शाळेत जायचंय. कुठं जायचं? शाळेत. गुरुकुलमध्ये. गुरुकुलला जायचे. गुरुकुलमध्ये कोण चालवत होतं? त्याचे संस्थापक कोण होते? सांदीपनी ऋषी. सांदीपनी ऋषी त्यावेळेच्या गुरुकुलाचे संस्थापक होते. गोपालक, गोमूर्ती. पण तिथं शाळेत जाण्यासाठी जसं आपल्याला युनिफॉर्म लागतो, कपडे लागतात, ड्रेस लागतो शाळेचा, तसं सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी 12 गाई लागायच्या. आणि पोषकही होता बरं का त्या काळात. सगळं गोपाळांना सांगितलं, अरे आपल्या आईने सांगितलं, आता त्वमेव माता. आपल्याला आईने सांगितले म्हणून जावं लागेल. यशोदेने सांगितलंय म्हणून एक करा. तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वजण उद्या या रे. उद्या जाई राणा चौकामध्ये सर्व मित्र परिवार जमलेला आहे. पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या. आजपर्यंत आपण त्रास दिला गोकुळातल्या सर्व गवळणींना, सर्वांना. पण आता उद्यापासून आपल्याला त्रास द्यायचा नाही, फरमान काढलाय आईने. म्हणून उद्या तुम्ही सर्व गाया घेऊन, आपापल्या गाया घेऊन या, आपापल्या ड्रेस मध्ये या. मी सुद्धा उद्या लवकर उठतो. दुसरा दिवस उगवलेला आहे. दुसरा दिवस उगला. पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, बडराम दादा सर्वांनी आपल्या गाया आणलेल्या आहेत, आपापल्या शिदोरी आणलेल्या आहेत. भगवंताच्या वाड्याजवळ आले. भगवंत शयनगृहामध्ये पोहोचलेले आहेत. भगवंताजवळ काय कुणी जात नव्हतं, फक्त दोघंच जायचे, बडराम दादा आणि सुदामदेव. बडराम दादा गेले. हो दादा उठवलं त्यांना. आंघोळीला घांगाळ राहायचं. घांगाळ माहिती तुम्हाला? घांगाळ. ते घांगाळ घेतलं, घडू टाकला त्याच्यामध्ये. भगवंताला पाणी, आंघोळ झाली भगवंताची, गोवर्धन पूजा झाली. आणि यशोदेने सांगितलं, कृष्णा नेहमीसारखं आज नाटायचं नाही. आज तुला कुठं जायचंय? शाळेत जायचंय. आणि शाळेत जाण्यासाठी तुला शाळेचा ड्रेस घालावा लागेल. खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काही चारी तसे धेनू, सावला जग धेनू, सावला जग राधे 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 राधे.
आजही जे भागवत कथा करतात ना महाराज लोक, त्यांच्या खांद्यावर काय असतं ते उपरणं भरलं लांब ते बुणक्या बुणकेस, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से धेनू सावळा जग जेठी. गाया सोडलेल्या आहेत 9 लाख गाया, भगवंताच्या गाया. हो, गाया सोडल्या सर्वांनी निघालेल्या आहेत. कृष्णा, आम्ही शिदोरी आणल्यात, पण आमच्या शिदोरीवर ना साखर आणि लोणी नाही बरं. हे शिदोरीला तू काय मागणार आहे? तुमच्या शिदोरीवर जे नसेल ते मी घेईल बरं का माझ्या शिदोरीवर. कृष्णा, तुला काय देऊ बरं शिदोरी? अगं आई, मला ना साखर आणि लोणी दे. साखर आणि लोण्याची शिदोरी घेतली, खांद्यावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी, आणि गाया चाललेल्या आहेत. गाया चरत चरत चाललेल्या आहेत. वाड्यापासून गाया थोड्याशा दूर गेलेल्या आहेत. पण भगवंताला आठवण आली. कोणाची? भगवंताला कोणाची आठवण आली? आता मी पुन्हा इथं गोकुळामध्ये येणार. कनया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकली वनी सावंजाने एथवरी होता संगा अंगाल पविले, काय मोकली वनी सावंजाने म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळे अंतरला, काय मोकले वनी वनी सावंजाने वेळी. आता मी पुन्हा पाठीमागे येणार नाही. हे यशोदेलाही ज्ञात होतं, नंदालाही ज्ञात होतं, भगवंतालाही ज्ञात होतं. फक्त राधेला हे ज्ञात नव्हतं की भगवंत पुन्हा पाठीमागे येणार नाही. म्हणून जेव्हा क्षणोक्षणाला राधेची आठवण भगवंताला येईल, तेव्हा राधेनं भगवंताला एक आपली वस्तू दान केली होती. जोपर्यंत भगवंत नव्हते तोपर्यंत भगवंताचं गीत गाणाऱ्या गवळणी, राधा गीत गाणाऱ्या गवळणी बासरीवर, त्या पवेवर गीत गायच्या, त्या मुरलीवर गीत गायच्या. आणि भगवंताचा जन्म झाल्यानंतर राधेनं तीच बासरी, तोच पवा, तीच मुरली भगवंताला दान केली. एवढं प्रेम भगवंताचं त्या मुरलीवर राहायचं का त्याचं नाव ती त्रिकाल परिच्छेद रहितत्वम इति अखंडत्वम. प्रेमामध्ये खंडन पडतं ते प्रेम नसतं, आणि ज्याच्यामध्ये कधी खंडन पडत नाही तेच खरं प्रेम असतं. असं प्रेम, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे,
जीवनामध्ये दुःख असतं, पण तुकोबराने इथं जी सिद्धांत जो साधलेला आहे तो सुखाचा साधलेला आहे. प्रेम हे सुख आहे, पण सर्व सुखाच्या प्राप्तीचं जे प्रेम आहे ते समाधानाचं प्रेम आहे. आणि अशा समाधानाचं प्रेम आणि अशा प्रेमाचं समाधान ज्या प्रेमामध्ये होतं त्या प्रेमामध्ये वासनेची निवृत्ती आणि उपासनेची प्राप्ती असते. काहीच मागणी नसते. सर्व सुखाच्या प्रेमामध्ये मागणीच होत नसते. आणि जिथं मागणी होते तिथं प्रेम हे फक्त त्याचं रूप असतं, स्वरूप मात्र वेगळंच असतं. निष्ठानिष्ठीचं प्रेम आणि निष्ठेचं प्रेम, भगवंताचं प्रेम निष्ठेचं होतं म्हणून तिथं जिव्हाळा आहे. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा येणार नाहीत म्हणून भगवंताने पळत पळत गेले. अरे पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, मी येतो, थोडस थांबा, माझ्या गाया ओळत राहा, विठाला विठाला चालत चालत आले. यशोदेने सांगितलं, कृष्णा कशासाठी आला? भगवंत जिथं बसायचे ना मोर पिसारा लावून, पूर्वी त्या वाड्याला देवळी राहायच्या, सवनं राहायचं आणि बैठक राहायची वाड्यामध्ये. वाड्यामध्ये घुसताना उजव्या बाजूला बैठक राहायची. त्या बैठकीमध्ये एक क्वाट राहायचा, वर एक देवळ राहायची. त्या देवळीमध्ये आराध्य देवता, देवपंचायतन देवता आणि साधन राहायचं. जसं रंगनाथ असतं ना, तसं भगवंताच्या त्या देवळीमध्ये, त्या देवघरामध्ये काय ठेवलेलं होतं? काय ठेवलेलं होतं? मुरली 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 मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे राधेची आठवण घेऊन गेले. आणि आठवण घेऊन गेल्यानंतर सर्व गोपाळांना आपलं मूळ स्वरूप, मूळ अवतार ओळखता आला. अरे कृष्णा, जेव्हा तुम्ही राम होते तेव्हा आम्हीच होतो, नळ नीळ जांबुवंत, वानर आम्हीच होतो, पण तुम्ही आम्हाला सोडून वनवासाला गेले. आता ते राम कृष्ण झाले, ते नळ नीळ जांबुवंत, आम्ही गोपाळ झालो. म्हणून भगवंता, त्या काळातला जो आपला खेळ होता तो राहिला. गड्यांनो, कोणता खेळ राहिला रे? हम पोरा हम Thank you.
झाले भरपूर खेळ झाल्यानंतर सांगितलं विठाला विठाला खाली बसून घ्या तुम्हाला लांब टाका लांब टाकून टाका शेतकरी आणि खाली बसा नाना प्रकारचे लांब टाकून द्या मोबाईल. तर सांगितलं महाराज नाना प्रकारचे खेळ झाले आता पोटाचं काय खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख गाया सोडलेल्या आहे सर्व गाया सोडल्यानंतर आपापल्या गाया खाली बसा, शांत सोडल्या बसा. करा सर्वांनी गाया सोडल्या प्रत्येक खेळामध्ये हमामा हुतुतू विट्टी दांडू लगोऱ्या प्रत्येक खेळामध्ये भगवंत हरलेच नाही आणि सर्व गोपाळांनी ठरवलं असा एक खेळ खेळायचा का त्या खेळामध्ये एका भगवंताला हरवायचं असा कोणता खेळ तो खेळ तुम्ही खेळला असता सुरपारुंब्या सुरपारुंब्या नावाचा खेळ भगवंताबरोबर खेळले आणि त्या खेळामध्ये मात्र भगवंत मला 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 कसा सापडला आज आला तुझ्यावर इलाज नाही गुंतीची लाज, नाही गुंतीची लाज. किती कळसलेलं रे गुरु गोरी, किती कळसलेलं रे गुरु गोरी. नाव लावून पारली, नाव लावून पारली, पूर्ण खेळ खेळास पण सुरपारुंब्या नावाचा खेळ काय पूर्ण झाला नाही तुझ्या चेरी ते राज देऊन टाक भगवंताने सांगितलं अरे देतो पुढं काय माणसं आहेत देतो उद्या चल पुढचं तसं भगवंताने गोपाळांना सांगितलं चला पुढे कुंजवनामध्ये गाया सोडलेल्या सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये दर्शन झालेलं आहे पाद्यपूजा झालेली आहे त्या गुरुकुलामध्ये प्रवेश झालेला सर्व गोपाळांचा आणि भगवंताचा प्रवेश झाल्यानंतर सर्वांनी आपापल्या गाया सोडलेल्या आहेत पण बाबांनो प्रत्येकाच्या गाया पहा आता शेवटची वळती भगवंताने सांगितली मी आणतो प्रत्येकाला विचारलं झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या अरे आता वेळ झाली बाबा जेवणाची शिदोऱ्या घेऊन या आपापल्या शिदोऱ्या आणा आपापल्या शिदोऱ्या आणण्याच्या अगोदर आपापल्या गाया पहा तर आपण गोपाळ आहोत आपण विद्यार्थी आहोत काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम आपण या लक्षणामध्ये आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या गाया पाहाव्या लागतील सर्वांनी आपापल्या गाया पाहितल्या आणि भगवंताला सांगितलं भगवान तुमच्या गाया सगळ्या एका जागेवर आहेत पण आमची एक गाय हरवली आणि सापडण्याचं काम तुमचं आहे कारण आता आम्हाला काय लागली आम्हाला भूक लागली आम्ही आता भूक लागल्यामुळे आम्ही काय गाया सापडू शकत नाहीत आमच्या गाया आमची एक जी गाय हरवलेली आहे ती तुम्हीच आणू शकतात मग त्या येरी आम्ही जाणो तुका म्हणे आता तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो मनेरी गाय जी आहे ही एका जागेवर थांबत आता मोबाईल फुटला लगेच डोक्यात आला असेल अँड्रॉइड होता याची किंमत किती कुठून आणला होता काय खरं अवघड झालं म्हणजे तू का म्हणे आता तू राख मनेरी मन कीर्तन ऐकतंय आणि मन पुन्हा म्हणते मोबाईल फुटला बस देते पावती कुठे घे का मागो मन सोपं नाही महाराज पण रोहिदास संत रोहिदास म्हणतात मन चंगा तो काठोटी मे गंगा मन आपलं चांगलं ठेवा ते एवढं मोठं फुटत आहे हे बी फोडायचंय आणि त्याचं काय विठाला विठाला भगवंताने सांगितलं एक करा तुमच्या गाया हरवल्यात ना मी गाया आणतो तुम्ही एक करा सर्वांनी माझ्याजवळ या ध्यान करा आसन लावा बिभ्रद्वेनुं जठरपठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मशृणं कवलं तल्फलान्यं गुलिषु तिष्ठन्मध्ये सुपुरी सुरुन् हासयन् नर्मभिस्वये स्वर्गे लोकमिषति बुभुर यज्ञ भोगबाल केली
यज्ञ भोगबाल केली, यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. शिंके लावी दही शीत लागी हाती. ज्यांच्या हातापर्यंत दही म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चैतन्य, लाही म्हणजे वैराग्य. दही आणि लाही दोघांचाही रंग सारखा आहे, दह्याचा आणि लाहीचा. म्हणून हे जर दही म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं हे चैतन्य या देहरूपी या देहाला एकदा लागलं तर याची लाही होईल. आणि चिल्लाही झाल्यानंतर संसाररूपी प्रपंचरूपी या भवसागरावर आपण तरंगू. दैशीत लागे हाती, दोष देखून या पळती. आणि आपल्याला त्रास देणारे जे संसारामध्ये प्रपंचामध्ये जे दोष आहेत, आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक, हे पळून जातील. दोष देखून या पळती. दह्याला आणि लाहीला पाहून हे दोष पळून जातील. एवढंच नाही, ज्यांना काला मिळाला नाही त्यांच्या ओठावर निळा म्हणे क्षीराचा बुंद. एक जरी लाही त्यांच्या ओठावर पडली तरी सुद्धा लागता पावे ब्रह्मानंद. एक जरी दही आणि लाही त्याच्या ओठावर पडली तर जो या ठिकाणी आला नाही त्याच्या जीवनामध्ये लागता पावे ब्रह्मानंद. वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे, यथामती यथावकाश. ही सर्व गुणवान मंडळी, आणि तुम्ही सुद्धा खूप गुणवान मंडळी, विनेकरी दादा, ननवरे महाराज, ओमकार, आपले शरद भाऊंचे पिताश्री, रात्री भाजनाला गेलेले दादा, तुम्ही कुठं होते? तुमच्याकडून दंड घ्यावा लागेल. आपले महादेव महाराज, आपले पिंपळवाडीचे अण्णा, ते सर्व मंडळी, रात्री चाल म्हणलेली भाऊ, आमचे दादा, पलीकडे गणेश तरुण मंडळ, कैलासराव, सगळी मंडळी, भोसले महाराज.